आजचा विषय फॅटी लिव्हर. आजकाल ही कन्सेप्ट पण खूप वारंवार बघायला मिळते. बघूया फॅटी लिव्हर म्हणजे काय. फॅटी लिव्हर म्हणजे यकृत किंवा लिव्हरमध्ये चरबी म्हणजे फॅट जास्त प्रमाणात साठणे. आयुर्वेदानुसार चरबी म्हणजे मेदधातू आणि पचनाची शरीरातली अग्नी कमी झाली की या दोघांमुळे फॅटी लिव्हर ही सिच्युएशन तयार होते. याला यकृतामध्ये चरबी साठणे असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे कुठल्या कारणांमुळे होतं तर जास्त तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाणे, जंक फूड किंवा साखर जास्त असलेले पदार्थ खाणे, बेकरीयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जाणे, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, जास्त मद्यपान किंवा जास्त ताण, झोपेचा अभाव यांसारख्या गोष्टी किंवा मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल यांसारखे आजार असतील तर त्यामुळे फॅटी लिव्हर होण्याचे प्रमाण जास्त वाढते. बेसिकली आयुर्वेदानुसार अग्नी मंद असणं आणि शरीरामध्ये चरबी वाढणं या दोन गोष्टी फॅटी लिव्हर ही सिच्युएशन तयार करण्यासाठी कारणीभूत ठरतात. कुठली लक्षणं दिसतात यामध्ये तर सतत थकवा येतो किंवा पोट जड वाटतं, भूक कमी लागते, पोट फुगणे किंवा गॅस होणे यांसारखी लक्षणं वारंवार दिसायला लागतात. पोटाला उजव्या बाजूला अधूनमधून किंवा दररोज काही काळासाठी दुखायला लागतं. वजन अचानक वाढतं. कधी कधी सुरुवातीला ही लक्षणं दिसतही नाहीत पण तपासणीमध्ये मात्र सहज दिसून येतं. या कंडिशन मध्ये लवकर ट्रीटमेंट चालू केली तर पुढे होणारे संभाव्य धोके किंवा परिणाम टाळता येतात. कुठले परिणाम होतात ते पाहूया. जर लवकर ट्रीटमेंट केली नाही किंवा लगेच लक्षात न आल्यामुळे लिव्हरला सूज येणे किंवा लिव्हर डॅमेज होणे किंवा लिव्हर सिरोसिस होणे यांसारख्या गंभीर आजार निर्माण होण्याचा धोका वाढतो. त्यासोबत पचन बिघडते. शरीरामध्ये विषारी द्रव्य ज्याला आपण टॉक्सिन्स म्हणतो किंवा शरीरातील नको असलेले द्रव्य किंवा घटक म्हणतो ते बाहेर काढणे हे शरीर बंद करतं आणि त्यामुळे ते शरीरात साठून राहतात. यांसारखे परिणाम दिसू शकतात. कुठले उपाय करावेत. सर्वात महत्वाचं म्हणजे आहार. सर्वात आधी आहारामध्ये हळूहळू बदल करावे. हलका आणि पचायला सोपा असा आहार घ्यावा. त्यामध्ये हिरव्या भाज्या या जास्त असाव्यात. मुख्यतः मूग डाळ, आवळा आणि लसूण यांसारख्या घटकांचा आहारात जास्त समावेश करावा. तेलकट किंवा तळलेले पदार्थ कमी करावेत आणि गोड पदार्थ शक्यतो टाळावेत. कुठल्या वनस्पतींचा वापर करू शकतो तर त्रिफळा, पुनर्नवा किंवा भुई आवळा असतो यांसारख्या वनस्पतींचा वापर करू शकतो. पण रोजच्या जीवनशैलीमध्ये किमान 30 मिनिटं चालणे आणि व्यायाम यांसारख्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. प्राणायाम किंवा कपालभाती याचा खूप सुंदर उपयोग फॅटी लिव्हर किंवा यकृतामध्ये चरबी वाढणे या कंडिशन मध्ये होतो. पुरेशी झोप घेणे आणि वजन जमेल तितक्या लवकर नियंत्रणात आणणे, पचनशक्ती ही सुधारणे या गोष्टी अंमलबजावणी केली तर फॅटी लिव्हर मध्ये लवकर सुधार दिसून येतो. आयुर्वेदानुसार मुख्य सिद्धांत बघायचा तर अग्नी जी आपल्या शरीरातील पचन सुधारते तिला संतुलित ठेवणे आणि चरबी किंवा वजन कमी करणे या गोष्टींमुळे फॅटी लिव्हर ही कन्सेप्ट लवकर सुधारण्यास मदत होते. धन्यवाद.